हॅलो फ्रेंड्स, मी नंदिनी. कशात सगळे नक्कीच छान आणि मस्त असाल. तर गुड आफ्टरनून तुम्हा सगळ्यांना. तर मी तुम्ही म्हणजे जे कोकणातले असतील त्यांना माहितीच असेल, आणि जे कोकणातले नसतील त्यांना कदाचित माहिती नसेल. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही आंबोशी खाल्ली आहे का? आंबोशी असते माहिती आहे तुम्हाला? आंबोशी कशाची असते? ती मिठातली पण असते आणि पाकातली पण असते. आंबोशी म्हणजे गोड आणि मिठाची आंबोशी. तर ही आंबोशी ही असते कैरीची, जी कैरीचे काप करून उन्हामध्ये मीठ किंवा पाक लावून सुकवली जाते आणि ती अशी वर्षभर खाल्ली जाते. म्हणजे जरी आंब्याचा सीझन गेला, आंब्याची फोड असते ती सुकवली जाते. तुम्हाला जे कोकणातले त्यांना नक्कीच माहिती असेल. तर मी म्हणजे पुरोहित पप्पांनी ना अननस आणला होता आणि तो अननस मी खाल्लाच नाही. म्हणजे कापून ठेवला होता, जवळजवळ मोठा होता असा एवढासा. आता दोन्ही हाताने नाही दाखवू, एका हातात फोन आहे. तर खाल्ला नाही मी. त्याचं कारण जरा जास्त खाल्ला की नाही की साल्ट उडतं जिभेचं, त्याच्यामुळे मग जेवण जात नाही. तर मी आणि त्याच्यात काय झालं, मार्गशीर्ष संपला होता. तर नॉनव्हेज खायचं होतं. नॉनव्हेजसाठी मला अननस खूप आवडतं. तर मी ते अननसकडे दोन दिवस लक्षच दिलं नाही. एक तर माझ्याकडे फ्रीज नाही आहे. तर मी ते अननस जे आहे ते तसंच ठेवलं होतं. म्हणजे मार्गशीर्ष संपला, अमावस्या चालू झाली आणि नॉनव्हेज आम्ही लगेच खाल्लं. कारण महिनाभर नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. तर एक दिवशी मटण, दुसऱ्या दिवशी चिकन, त्याच्या आदल्या दिवशी अंडी वगैरे. तर असे म्हणजे 3 दिवस लगातार नॉनव्हेज असल्यामुळे मला नॉनव्हेज खायचं होतं. आणि मी जर अननस खाल्ला तर मला माहिती आहे मी आणि एक खाऊन थांबत नाही. लागोपाठ मग ते जिभेचं साल्ट उडून जातं आणि मग त्याच्यानंतर मला ते जे मी काय नॉनव्हेज बनवणार आहे त्याची चव पण कळाली नसती आणि मला खायला चांगलं पण वाटलं नसतं. कारण जिभेच्या साल्ट उडल्यामुळे. त्याच्यामुळे मी 2-3 दिवस अननसकडे लक्षच दिलं नाही. अननसचं पाणी होऊन गेलं होतं. मी खूप चिरूनच ठेवलं होतं, पण मी ते टाकून दिलं नाही. मी ते उन्हामध्ये सुकवलं. म्हणजे एक दिवस तर लक्ष पूर्ण दिलंच नाही, तसंच पाणी साठलं होतं. नंतर म्हटलं टाकून देण्यापेक्षा, नंतर ते असं ना त्याला पाणी सुटत गेलं. म्हटलं आता टाकून द्यावं लागतं की नाही, पण नाही, मी दुसऱ्या दिवशी लक्ष दिलं त्याच्याकडे. म्हटलं एवढं आणलं आहे त्यांनी, मला वाटतं 150 रुपयाचा आणला होता, मोठा होता असा. मी त्याला काय केलं, लगेचच एका प्लेटमध्ये घेऊन उन्हात सुकवलं. ते काप होते ते लावून ठेवले होते आणि येता जाता एखादं खाल्ली तर, शक्यतो 3 दिवस नाहीच खाल्लं, नॉनव्हेज खायचं होतं. तर मी आता तुम्हाला ते दाखवते की ते जे काप सुकले होते, संपलेच बऱ्यापैकी. त्यामुळे आता 2-3च राहिले. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं की जर असं असेल तुमच्याकडे अननस वगैरे, किंवा तुम्ही म्हणाल स्टार्टिंगला आंबोशीचं का सांगितलं हिने, किंवा आंब्याचं का सांगितलं, तर त्याचं कारण आहे हे बघा. हे तुम्हाला दिसतंय असं सुकलेलं. तर मी आंबोशीचं तुम्हाला यासाठी सांगितलं कारण हा जो अननस आहे पूर्णपणे सुकलेला, हा जेव्हा मी खाल्ला तर मला आंब्याची जी आंबोशी आहे ती खाल्ल्यासारखं वाटलं. म्हणजे एकदम छान, एकदम असं तोंडाला पाणी सुटलं. थोडंसं आंबट, थोडंसं गोड. तर म्हणून मी तुम्हाला आंबोशीचं सांगितलं की कैरीचं काय असतं ते सेम तसंच मला हे लागतं आणि एकदम छान लागलं, मस्त लागलं. थोडंसं गोड आंबट, तर मला त्या आंबोशीचीच आठवण आली. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला आंबोशीचं सांगितलं आणि हे आत्ता सांगितलं की अननस असं करून ठेवा. ज्यांच्याकडे फ्री नसेल किंवा तुम्हाला काय खायचं असेल, 2-3 दिवस तसंच पडून असेल, तर तुम्ही ते उन्हात सुकू शकता. तर एवढंच. आणि माझे प्रेग्नेन्सी जर्नीचे पण व्हिडिओ टाकणार आहे मी, एक छोटे मोठे, लवकरच असा एखादा, की कसं जर्नी माझी चालू आहे. तर अजून कसं डिलेवरीला भरपूर टाईम आहे माझ्याकडे, मी बनवेन एखादा व्हिडिओ त्याच्यावरती पण. बाय. हां, आणि अजून एक की आंबोशी तुम्हाला माहिती आहे का, कमेंटमध्ये सांगा मला.